नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. मनोज जरांगे यांनी ज्यांनी मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतले त्यांच्या सोबतच राहावं, शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाट यांचा सल्ला. सिल्लोड सोयगाव मतदारसंघातून विठ्ठल बदर पाटील यांचा शिवसेना उभाटा गटाकडून दावा. ज्यांनी मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतले त्यांच्यासोबत राहावं असा सल्ला शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते तथा सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे. याबरोबरच संजय शिरसाट हे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून स्वतः निवडणूक लढवणार असल्याची घोषणा देखील त्यांनी यावेळी बोलताना केली आहे. लोकसभेला जो काही इफेक्ट झालेला आहे, तुम्ही हे एका गोष्टीला मान्य करावं लागेल की या ठिकाणी जो नेरेटिव्ह सेट केला होता काँग्रेसने, उभाटाने, शरद पवारांनी, घटना बदलणार हा प्रामुख्याने एक मुद्दा होता. दुसरं मुसलमान समाजाला तुम्हाला इथून आता मोदी जर सत्तेवर आले तर तुमची हकलपट्टी पाकिस्तान होणार हा दुसरा मुद्दा होता. आणि निश्चित जरांगे फॅक्टरचा सुद्धा काही इम्पॅक्ट काही मतदारसंघामध्ये झाला, हे नाकारून चालणार नाही, म्हणून त्याचा सुद्धा फरक पडला होता. परंतु आता ह्या तिन्ही गोष्टी जे काँग्रेसने राष्ट्रवादीने बोलले ते जो नेरेटिव्ह सेट केला होता हे लोकांच्या लक्षात आलं आहे. म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा उभाटाकडे आता मतदान जाणार नाही. ते मतदान आता सगळीकडं वाटल्या जाईल एवढं निश्चित आहे. जरांगे पाटलांची जी काही भूमिका आहे ती त्यांनी त्यांच्या पक्षाची घेतलेली, पक्ष म्हणून नाही परंतु संघटना म्हणून घेतलेली भूमिका आहे. त्याचा काय परिणाम होईल, काय हे होतील हे येणारा काळ सांगेल. परंतु आमची आजही त्यांना विनंती राहणार आहे, ज्यांनी मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतले त्यांनी त्यांच्याबरोबर राहावं ही विनंती निश्चित आम्ही त्यांना करू. माझी इलेक्शन म्हणजे माहितीची इलेक्शन्स आहेत. माहितीमध्ये एक शिलेदार मी आहे, म्हणून माझी सीटसुद्धा निवडून आणण्याची जबाबदारी माझी तर आहेच आहे. परंतु इतर सीटासुद्धा निवडून कशा येतील याचीसुद्धा जबाबदारी माझ्याकडे असल्यामुळं मी त्या पद्धतीने जोरकसपणे प्रचाराला लागलो आहे. आणि मी निश्चित अत्यंत बहुमताने गेल्या वेळेस असलेल्या लीडपेक्षाही डबल लीडली माझी सीट निवडून आणण्याचा प्रयत्न करेल. माझ्या मतदारसंघातील जनता जी अनेक वर्षापासून मला ओळखते त्यांना माहिती आहे संजय शिरसाट कधीही कोणत्याही प्रकारची ना हप्तेखोरी करत नाही, ना कंपन्या बंद पाडत नाही, ना कुणाला धमकवत नाही, ना जमिनीचे चुकीचे व्यवहार करत नाहीत आणि कोणत्याही कामामध्ये तो कधी मागे पडत नाही. म्हणून कामाच्या जोरावर ती जनता मला निवडून देईल एवढा मला आत्मविश्वास आहे. आणि त्यांच्याच जोरावर आजपर्यंत मी सगळे माझे ज्या का पायऱ्या चढलो आहे राजकारणाच्या त्या जनतेच्या आशीर्वादामुळे चढलो आहे. म्हणून जनता ही माझ्या पाठीशी कायम राहील असा माझा विश्वास आहे. सिल्लोड सोयगाव मतदारसंघातून विठ्ठल बदर पाटील यांनी शिवसेना उभाटा गटाकडून निवडणूक लढवायची तयारी दर्शवली असून जिंकून येण्याचा दावा केला आहे. तर त्यांनी विद्यमान आमदार यांच्यावर बोगस मतदार निर्माण केल्याचा आरोपही केलाय. की आम्ही एका अशा धनदांडग्या प्रस्थापित गद्दाराविरुद्ध लढतोय. स्पष्ट सांगतो, गद्दाराविरुद्ध लढतोय. गद्दार के खिलाफ खुद्दार की लड़ाई. और गद्दार जो रहता है, हिंदीत बोलू मराठी ठीक आहे. तर गद्दार म्हणजे काय की जो आपलं देश, समाज, धर्म, राजनीती किंवा राजनिष्ठा याच्या सगळ्या तत्वांना तिलांजली देऊन फक्त स्वतःचा स्वार्थ याच बाबतीत विचार करून बाकीच्या सगळ्याला तिलांजली देतो. आणि तो गद्दार म्हणजे देशासाठी, समाजासाठी, धर्मासाठी, जातीसाठी सुद्धा घातक असतो. आणि खुद्दार म्हणजे काय की आपला देश, आपला समाज, आपला धर्म यासाठी आपलं सर्वस्व त्यागून देतो, पण आपले मूळ तत्त्व कधी सोडत नाहीत. तत्त्व, त्याचा स्वाभिमान, त्याचा अभिमान त्याच्यासाठी महत्त्वाचा असतो. जनतेतली जी म्हणजे लोकप्रियता असते किंवा जनतेबद्दल जो त्याचा जी जनतेप्रतिनिधीची जी त्याच्याबद्दलची सद्भावना असेल किंवा
जे प्रेम असेल हे फक्त चांगल्या गोष्टीवर अवलंबून असतं. आणि म्हणून हे खुद्दारची लढाई, खुद्दार म्हणजे काय की जो सर्व त्याग करू शकतो सगळ्या गोष्टीचा, आपल्या मूळ तत्वासाठी, आपल्या नीतिमूल्यासाठी, आपल्या संस्कारासाठी, तो खुद्दार. तर ही लढाई फार मोठी लढाई, ऐतिहासिक लढाई घडणार सिल्लोडमध्ये आणि ती नक्कीच आम्ही सक्सेस होणार आहोत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल तिथं पेटणार आहेत, धगधगती मशाल ही ज्वलंतवर पेटणार आहेत आणि तो आम्ही वसा घेतलेला आहे. हां सॉरी मागणी आता उमेदवारांची झालेली आहे फायनल, काही विशेष नाही. आमची उमेदवारी फायनल आहे, त्याच्यामुळे तो काही विषय नाही पुढचा. किंतु परंतु नाही, जे बी जे पीवाले येत आहेत ना ते आमच्या मदतीसाठी घेत आहेत ते, आणि त्या बी जे पीवाल्याकडे ते कंप्लीट होत नाही, त्या गदारात ते गाडू शकत नाही. आणि त्यांना जर खरं गाडायचं असेल तर त्यांनी आमच्याबरोबर यावं. हां, मी सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाअंतर्गत एकट्या सिल्लोडचे 9,171 एवढी दुबार, तिबार आणि चौबार आणि 5 बार सुद्धा मतं झालेली तिथं. त्याचा मी अगदी महाराष्ट्र शासनाने केलं नाही, या पद्धतीनं मी त्या पुण्याच्या सिस्टम जाऊन तिथून ते काढून आणलं. ते तुमचे जिल्हा निवडणूक अधिकारी, तालुका निवडणूक अधिकारी आणि त्या आपल्या महाराष्ट्र निवडणूक आयोग यांनासुद्धा मी पाठवलेलं आहे आणि त्याची कायदेशीर कारवाई चालू आहे. तो विषय थोडक्यात सांगाल का, कोणते उमेदवार आणि काय होतं अर्थातच जे आता सध्या सत्तेवर येते, दुसरा कोण आहे तिथं? ते नावानिशी आणि किती मतदान 9,171 9,171 त्यांच्या यंत्रणेमार्फत त्यांच्या लोकांवर करून घेतलेली आहेत. त्यात 72 पण होणार नाहीत. त्याच्यामध्ये बघा 727 भोकरदनचे तिकडे आलेले आहेत. आमचं असं म्हणणं आहे की ते इकडचे काढून टाका, भोकरदनमध्ये ठेवा ते. बाकीचे 841 काहीतरी हे इकडचे आहेत सिल्लोडचे, असे दोन्ही मिळून ते 9,171 होतात. सरकारनं औरंगाबाद शहराचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केलं. या नामांतराला वर्षभरापेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. मात्र लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही शहराचं नाव औरंगाबाद असंच राहणार असल्याचा खुलासा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलाय. सरकारनं औरंगाबाद शहराचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केलं. या नामांतराला वर्षभरापेक्षा अधिक कालावधी उलटलाय. मात्र लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही शहराचं नाव औरंगाबाद असंच असणार आहे. औरंगाबाद पूर्व, औरंगाबाद पश्चिम आणि औरंगाबाद मध्य या नावानं शहरातील तिन्ही मतदारसंघांची निवडणूक होतीये. राज्य सरकारनं औरंगाबाद शहराचं नाव बदलल्याची प्रक्रिया 2 वर्षांपूर्वी केली होती. ती मागील वर्षी 17 सप्टेंबर 2023 रोजी पूर्ण झाली. औरंगाबाद शहर आणि जिल्ह्याचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलं. त्या पाठोपाठ सर्व सरकारी कार्यालयांनी लगेच औरंगाबाद नावाचा वापर थांबवून अभिलेखांमध्ये छत्रपती संभाजीनगर असंच नाव वापरण्यास सुरुवात केली. सरकारी कार्यालयांच्या पाट्या बदलल्या. दरम्यान यंदा एप्रिल महिन्यात लोकसभेची निवडणूक पार पडली. त्यावेळी मतदारसंघाचं नाव छत्रपती संभाजीनगर होईल असं अपेक्षित होतं. मात्र ही निवडणूक जुन्या औरंगाबाद नावानंच झाली. निवडणूक आयोगानं लोकसभा मतदारसंघाच्या नावात कोणताही बदल केला नाही. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ नावानेच सर्व प्रक्रिया पार पडली. आता विधानसभेची निवडणूक लागली आहे. या निवडणुकीतही औरंगाबाद नावानेच मतदारसंघांची नावं ठेवण्यात आली आहेत. सध्या आमच्याकडे जे भारत निवडणूक आयोगाचा जो पत्रव्यवहार आहे आणि त्याच्यामधले जे नाम आहेत ते नामाभिमान तसंच आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जर समजा मध्यंतरीच्या काळामध्ये बदल झाला तर आम्ही तुम्हाला निश्चितपणे करू. सध्या मध्यवर्ती बस स्थानक येथील बुरटे चोर जास्त सक्रिय झाले असून मध्यवर्ती बस स्थानकातून मध्यरात्री अवघ्या 15 मिनिटात जवळपास 15 मोबाईल चोरीला गेल्याचा विक्रम चोरट्यांनी केलाय. मध्यवर्ती बस स्थानकातून चोऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. सदर ठिकाणी चोरट्यानं चोरी केल्यावर लोक पोलिसांकडे जातात. पोलीस मोबाईल गहाळ झाल्याची तक्रार देण्यास सांगत असल्याच्या तक्रारी आहेत. अशीच एक तक्रार घेऊन एक जण क्रांती चौक पोलीस ठाण्यात गेला. त्याला सुद्धा असंच सांगण्यात आलं. त्यानंतर त्यानं मध्यवर्ती बस स्थानकातून सीसीटीव्ही फुटेज मिळवून चोरी झाल्याचं स्वतः पोलिसांना दाखवलं. त्यानंतर पोलिसांना सदर चोरट्यास ताब्यात घ्यावं लागलं. मात्र मोबाईल अद्याप हस्तगत झाला नसल्याची माहिती मिळते. दरम्यान मध्यरात्री अवघ्या 15 मिनिटात जवळपास 15 मोबाईल चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार 14 ऑक्टोबरच्या रात्री घडला. दसऱ्यानिमित्त शनिवारी शहरात मोठी गर्दी होती आणि रविवारी अनेक प्रवाशांनी परतीच्या प्रवासासाठी बसस्थानक गाठलं होतं. या गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी तब्बल 15 मोबाईल लंपास केले.
सध्या मध्यवर्ती बसस्थानक येथील भुरटे चोर जास्त सक्रिय झाले असून बसस्थानकातून मध्यरात्री अवघ्या 15 मिनिटात जवळपास 15 मोबाईल चोरीला गेल्याचा विक्रम चोरट्यांनी केलाय. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर सर सर. ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपलं स्वागत. भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती भाजप नेत्या भारती पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. निवडणुका कालच अधिसूचना आली आणि घोषणा झाल्या आहेत, तारखा निश्चित झालेल्या आहेत आणि त्यानुसार विधानसभेची तयारी करत असताना प्रत्येक तयारीमध्ये पक्षाची ध्येयधोरणं, पक्षाची तयारी आणि भविष्यात जनतेच्या विकासासाठीचा आराखडा असेल, योजना असतील, यासाठी पक्षाचा जाहीरनामा हा अतिशय महत्त्वाचा असतो आणि त्या दृष्टीने या विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्याची तयारी देखील सुरू झालेली आहे. आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी देखील यापूर्वी सविस्तर सांगितलेलं आहे. त्यानुसार एक कमिटी तयार केलेली आहे जाहीरनाम्याची आणि त्या कमिटीच्या माध्यमातून वेगवेगळ्या सूचना असतील, वेगवेगळ्या कामांबद्दल त्याच्या उपसमित्या आहेत, याच्यावर काम चालू आहे आणि माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सर्वजण काम करतो. हा जाहीरनामा हा सर्वसमावेशक असेल आणि त्याचबरोबर महाराष्ट्राला भविष्यात विकासाच्या दृष्टीने सगळ्या घटकांना समावेश करून एक चांगला जाहीरनामा करण्यासाठी जशी सूचनांची आवश्यकता असते तसं जनतेच्या मनातल्या प्रश्नांची, मनातल्या मार्गदर्शनाची सुद्धा गरज आहे आणि त्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीने असा विचार केला की जाहीरनामा तयार होत असताना आम्ही सगळ्यांना आपल्या माध्यमातून विनंती करतोय की आपल्या सगळ्यांच्या देखील याच्यामध्ये सूचना नक्की द्याव्यात, कारण या सूचनांचा पुढच्या भविष्यात महाराष्ट्रामध्ये काय अपेक्षा आहेत त्या दृष्टीने नक्कीच गांभीर्याने विचार केला जाईल. आणि म्हणून आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी विनंती करते की या सूचना आम्हाला नक्की पाठवाव्यात. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील शासकीय रक्तपेढीच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करणाऱ्या आयोजकांचा आणि रक्तदात्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये अनेक रक्तदात्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील शासकीय रक्तपेढीच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करणाऱ्या आयोजकांचा आणि रक्तदात्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय याचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांची प्रमुख उपस्थिती होती। यामध्ये अनेक रक्तदात्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला। सदर कार्यक्रमांमध्ये सत्कार करण्यात आलेल्या आयोजकांनी एडीएन सोबत बोलताना समाधान व्यक्त केलं। घाटी रुग्णालयात अनेक वर्षापासून आमचा ग्रुप कार्यरत आहे। मागील अनेक वर्षापासून आम्ही घाटी रुग्णालयात जी आमच्याकडून जी सेवा होत असेल आम्ही करत आहोत आणि दरवर्षी आम्ही मेडिकल रक्त कॅम्प आम्ही घेत आहोत आणि यावर्षी आम्ही कॅम्प घेतला त्यावर्षी आम्हाला 500+ आम्ही दरवर्षी ब्लड डोनेट घाटीला आम्ही देत आहोत आणि आज इथे आम्हाला बोलवून सन्मानित केलं म्हणून आम्ही घाटी रुग्णालय यांना धन्यवाद करतो। आम्ही सर्वजण या ठिकाणी रक्तदात्याचा सन्मान सोहळ्यामध्ये उपस्थित आहोत। यामध्ये सद्गुरुमाता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने सन्निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन दिल्ली संपूर्ण विश्वामध्ये विविध प्रकारच्या मानव मात्राच्या सेवा केल्या जातात। त्यामध्ये रक्तदान शिबिर हा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये लाखोच्या संख्येमध्ये आतापर्यंत रक्तदान या देशामध्ये केल्या गेलेलं आहे। सन्निरंकारी मंडळाचे आमचे सर्व स्वयंसेवक, सर्व सेवादलाचे अधिकारी, व्यवस्थापक महात्मा मिळून आतापर्यंत जवळपास 1986 ते आता 2024पर्यंत जवळपास 16 लाख रक्तदाते आणि 16 लाख रक्त बॉटल्स पिशव्या ह्या देण्यात आलेल्या आहे आणि यासोबतच सन्निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या माध्यमातून या विश्वामध्ये मानव मात्राला एक आत्म्याला परमात्म्याची ओळख जाणीव करून देऊन मनुष्य जन्माचं मुख्य जे लक्ष्य आहे, साध्य आहे, ते म्हणजे ईश्वर प्राप्ती करून दिल्या जाते। त्यासोबत मानव को मानव लगे प्यारा, एक दूजे का बने सहारा, एक मानवीयता, एक इंसानियत या विश्वामध्ये स्थापित करून स्वच्छता अभियान, वन्यस्व वृक्षारोपण, रक्तदान शिबिर अशा प्रकारचं रक्तदाते या ठिकाणी येऊन आज जो सन्मान सोहळा करण्यात आलेला आहे ही सद्गुरूची कृपा आहे आणि या ठिकाणी आपण आम्हा सर्वांना बोलवलं त्याबद्दल या चॅनलच्या माध्यमातून आपले सुद्धा खूप खूप धन्यवाद। महानगरपालिकेच्या वतीनं शहरात रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या मालमत्ताधारक गणपत काळे यांच्यावर दंडात्मक कारवाई करून 25,000 रुपये दंड वसूल करण्यात आलाय। महानगरपालिकेच्या वतीनं आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार व उपआयुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख रवींद्र जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या बांधकाम व्यावसायिक व मालमत्ताधारक यांच्यावर सातत्यानं दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे। आज आयुक्त यांना विश्रामबाग कॉलनी येथून रस्त्यावर बांधकाम मटेरियल टाकून रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याबाबत फोनवर तक्रार प्राप्त झाली होती। सदर तक्रारीची दखल घेऊन आयुक्त यांनी तत्काळ नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव यांना संबंधित मालमत्ताधारक यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिलेत। या अनुषंगानं नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव व त्यांचे सहकारी यांनी संबंधित मालमत्ताधारक गणपत काळे यांच्यावर दंडात्मक कारवाई करून 25,000 रुपये दंड वसूल केलाय। ही कारवाई उपआयुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन प्रमुख रवींद्र जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली व नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव यांच्या नियंत्रणात संतोष नवगिरे, गौतम वानखेडे, आत्माराम गवळी, सुवर्णसिंग परदेशी यांनी पार पाडली। राज्यात महायुतीचं सरकार आल्यावर आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना 15,000 कोटींची मदत आपण दिली आहे। महायुतीनं केला ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, याबरोबरच मोठ्या प्रमाणात नागरिक उपयोगी योजना महायुती सरकारच्या रिपोर्ट कार्डमध्ये सहभागी आहेत। बळीराजाला दिलासा, गरिबांना हक्काचा निवारा, महायुती काळात महिलांचा सन्मान, ज्येष्ठ नागरिकांच्या हितांचा निर्णय असे अनेक निर्णय नागरिक हिताचे झाले। राज्यात महायुती सरकार आल्यावर आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना 15,000 कोटींची मदत आपण दिली आहे। कृषी, पशुवर्धन, सहकार, पणन, अन्न व नागरी पुरवठा आदी विभागांमार्फत 44,000 कोटींपेक्षा जास्त निधीची कामं सुरू आहेत। 1 रुपयात पीक विमा योजनेचा लाभ होऊन 1,13,00,000 हेक्टर जमीन संरक्षित झाली आहे। 144 सिंचन प्रकल्पांना आपण सुधारित मान्यता दिली आहे। त्यातून
यातून लाखो हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. महिलांना आत्मबळ देणाऱ्या बचत गटांची वाढवलेली संख्या, लाख मोलाची लेक लाडकी लाखपती योजना अशा शेकडो योजना आम्ही राबवल्या. राज्याचा समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वारसाही आपलं सरकार जपतंय. याचबरोबर महायुती काळात महाराष्ट्रात विकासाची घोडदौड, 1500 रुपये देणाऱ्या लाडकी बहीण योजनेचा 2.5 कोटी महिलांना लाभ, राज्यातील 22.73 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली, गरिबांसाठी 10.52 लाख घरं बांधली, सौर ऊर्जेनं शेतकऱ्यांचं जीवनमान बदललं, महायुती काळात महिलांना आर्थिक पाठबळ, महायुतीनं केला ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आदी योजना महायुती सरकारच्या रिपोर्ट कार्डमध्ये सहभागी आहेत. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. मनोज जरांगे यांनी ज्यांनी मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतले त्यांच्या सोबतच राहावं, शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाट यांचा सल्ला. सिल्लोड सोयगाव मतदारसंघातून विठ्ठल बदर पाटील यांचा शिवसेना उभाटा गटाकडून दावा. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN.